आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाढला असून आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि बीड नगर परिषदेसाठी आता पोलीस बॉय संघटनेने देखील हाबूक ठोकलेला आहे। आज स्वतः शक्ती प्रदर्शन करून त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात माझ्यासोबत संस्थापक अध्यक्ष आहेत। भाऊ, निवडणुकीमध्ये तुम्ही देखील उतरलेला आहात, काय प्रतिक्रिया तुमची पहिली? बीड शहरामध्ये राजकीय परिवाराला बाजूला सारून 18 पगड जातीच्या बीडच्या जनतेने पोलीस परिवारातील एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार द्यायचा म्हणून सर्वांनी जाहीर केलं। महाराष्ट्र पोलीस बल संघटनेच्या माध्यमातून एक पोलीस पत्नी जे सर्व आम्ही कधी कुठल्या जातीला, धर्माला किंवा कुठल्या पक्षाला जाणणारे नाहीत, एक बीड शहरामध्ये सुशिक्षित, सुरक्षित आणि स्वच्छ शहर देण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस पत्नी यांना नगराध्यक्ष पदासाठी उभा केले। पण ही निवडणूक फक्त काय पोलीस परिवाराने हातात घेतली नाही। तुम्ही पाहिलं असेल आता हे 18 पगड जातीचे बीड शहरातील लोक आहेत, या सगळ्यांची इच्छा आहे की सर्वसामान्य परिवारातील एक व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी असावा आणि त्याच्यातून बीड शहराचं परिवर्तन व्हावं। आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाहीये, आम्ही कोणाच्या विरोधात बी जात नाही, पण आम्ही बीडच्या विकासाविषयी बोलतोय। कारण आज बीड शहरामध्ये कित्येक सुशिक्षित बेरोजगार तरुण फिरतायत। आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल मागे दंगली राजकारणाच्या याच्यामध्ये ह्याच पोरांचा वापर केला जातो। पण ज्यावेळेस आम्ही पोलीस परिवार म्हणून हा निर्णय घेतला की आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून रोजगार देऊ। प्रत्येक तो मुस्लिम असो, दलित असो, सर्व जाती धर्माच्या युवकांना आम्ही रोजगार देऊ। प्रत्येक 55 वर्षावरील महिलांना आम्ही 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला चालू करणार आहे। स्वच्छ शहर म्हणजे तुमच्या नाली, रस्ते, तुमची सुरक्षा, तुमची मुलगी ज्यावेळेस शाळेत जाते तिला सुरक्षा देण्यासाठी काम आमच्या या संघटनेच्या माध्यमातून करणार आहे। सगळ्यात महत्वाचा बीड शहरामध्ये जे कचऱ्याचा प्रश्न आहे, जो दारादारात साचला चाललाय, कचऱ्याचं साम्राज्य होईल, त्यामधून आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरून नगरपालिकेचा एक कर्मचारी त्यांचा कचरा उचलून तो त्याची विल्हेवाट लावणार आहे। दुसरी गोष्ट, जे पण मुस्लिम समाज, दलित समाज, मराठा समाज, ब्राह्मण समाज, मारवाडी समाज, जे पण 18 पगड जाती त्या प्रत्येकाला आम्ही समाज मंदिर देणार आहे। प्रत्येक व्यक्तीला जो रोजगार, जो एखादा व्यावसायिक उद्योगधंदा करतोय त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी भांडवल देणार आहेत। मात्र तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, देवेंद्र फडणवीस तुमचे चांगले संबंध आहेत, नुसतं तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लढवणार आहात की सगळ्या जागा लढवणार आहात? आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला आहे, फक्त नगराध्यक्ष लढवणार आहोत। पण जे पण यंग जनरेशन जे बी कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीयेत असे काही अपक्ष उमेदवार बी बीड शहरामध्ये आहेत, त्यांचं नाव मी आता का सांगणार नाही, कारण त्यांना परत राजकीय नेते अडचणी देतील। आणि मी ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाला उभा केलाय म्हणून आम्हाला पण अडचणी देण्याचा प्रयत्न करतील, पण आम्ही पोलिसाचे पोरेत कोणाला घाबरणार नाहीत। आम्ही कधीही चुकीच्या आव्हानावर गेलो नाहीत, कुणाला लावलेला। पण एवढं या सगळ्याच्या साक्षीने सांगतो, विजय हा नक्की पोलीस परिवाराचा आणि आमच्या उमेदवाराच होणार, एवढं नक्की सांगतो। बीड शहराचे प्रत्येक नागरिक आम्हाला नक्की मतदान करतील एवढं आहे, कारण विजन आहे आमच्याकडे, विजन आहे आमच्याकडे, जात नाहीये आमच्याकडे, धर्म नाहीये आमच्याकडे, पक्ष नाहीये, पण आमचं विजन आहे बीड शहरासाठी। अहो, या सुभाष रोडला जर तुम्ही संध्याकाळी फिरला तर ट्रॅफिकचं काय विजन बघितलं आपण, यांना आम्ही सुसज्ज अशी पार्किंग देणार आहे। शहंशावली दर्गा, कंकालेश्वर मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथलं जे शिवसृष्टी, अशा प्रत्येक महापुरुषांचं जे पण आहे आम्ही ते सुशोभीकरण करणार आहे। आणि या बाबासाहेबांच्या पायथ्याशी आपण उभा आहेत, या बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची आम्ही वाढवणार का, ही उंची कमी आहे। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे, हा आम्ही पूर्णाकृती पुतळा उभा करणार आहोत। आणि ज्या ज्या महापुरुषांचे पुतळे हे शहरामध्ये नाहीत तिथं तिथं आम्ही ते पुतळे उभा करून सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही असं करणार आहोत। काय आव्हान आहे निवडणुकीमध्ये? आव्हान काय? आव्हान एवढंच असणार आहे, जातीपाती आणि राजकारणी पैशाच्या मागे जाऊ नका, विकासाच्या मागे जा। आमच्याकडे आला तर तुमचा पोरगा हा जेलमध्ये नाही, हा पोलीस झालेला दिसेल, कारण त्याला पोलीस भरतीचं प्रशिक्षण देऊन आम्ही त्याला त्याच्या पायावर उभा करतो। तुमचा पोरगा कधी बस फोडताना किंवा रस्त्यामध्ये दंगली करताना दिसणार नाही। तुमचा पोरगा एखाद्या ऑफिस मध्ये शर्ट इन करून त्याच्या स्वतःचा रोजगार निर्मिती करण्यासाठी हा उपयोग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून। त्यामुळे माझी सर्व जाती धर्माच्या मतदाराला विनंती आहे, तुम्हाला मैं मुसलमान हूं, मैं मराठा हूं, मैं आमका हूं, मैं ढमका हूं, आपल्या नेत्याला मतदान करा म्हणून खूप सारे नेते येतील। आणि मी चॅलेंज के साथ सांगतो, आजपर्यंत ज्या ज्या जातीच्या ज्या ज्या समाजाच्या नेत्यांनी तुमच्या कुठल्या पोराला नोकरी लावली, कुठे रोजगार दिला मला दाखवा, आणि जर दिला असेल तर तुम्ही त्याच नेत्याच्या मागे जा। आजपर्यंत मी विजन देतोय, आमच्याकडे सुरक्षा आणि स्वच्छता
कायद्याचं ज्ञान आणि आमची मुलं आणि आमची यंग जनरेशन हे सगळे पाठीशी राहतील असं आव्हान करतो. महाराष्ट्र नक्कीच आज पोलीस बळ संघटनेने करत अर्ज भरण्यात येत असल्याचं राहुल पोलीस साम टीव्हीसाठी योगेश काशीद